एक सिरियल रे, आता जेवायला बसलो होतो ना, मिसळ खात होतो तेव्हा ती सिरियल आईने लावली होती. शुभ विवाह हा झाला. त्या सिरियल मध्ये आत्या आहे. आता आत्या म्हणजे काय असतं का, बाबांची सखी बहीण म्हणजे आत्या असते. आणि तिला आपण पुछतो की अरे आत्या, माझी आत्या लाडाची, तिने लहानाचं मोठं केलेलं असतं, तिने प्रेम दिलेलं असतं. आत्या कन्सेप्ट आपल्यामध्ये खूप चांगला आहे की आपण आत्यांना प्रेम करतो. त्याच्यामध्ये असं दाखवलं आहे की आत्या जी आहे तिने प्रॉपर्टीसाठी पिसाळले, बरोबर. ती त्या भावाच्या मुलाला कचकवायचं ट्राय करते आहे कंटिन्यू लेवलला. आणि हे सगळं ती पकडली सुद्धा गेली आहे. मग तिने माफी सुद्धा मागितली, परत मार्केटमध्ये आली. माफी मागितल्यानंतर त्या पोराने तिला माफ केलं. का तर आत्या चल जाऊ दे, आपण पट्ट माफ करतो. आपल्या आसपास एवढे मित्रमंडळी, इतकी लोक आहेत, सारखी येऊन आपल्याला डसतात तरी आपण माफच करतोय. तसाच तो प्रकार. आणि त्या आत्या माफ केल्यानंतर तिला घरात आणलं. त्याच्यानंतर त्या मुलाची जी सून आहे तिला तिच्यावरती पूर्ण डाऊट आहे की ही काहीतरी झोल करते आहे. आणि आता मी जस्ट काय बघितलं माहितीये का, की आत्या मुलाला बोलते जा तुम्ही कुठेतरी फिरून या, मंदिर दर्शन वगैरे करून या ना प्लीज. आणि त्या मुलाला वाटलं ओ चला जाऊया फिरायला. मग त्यांनी बायकोला फिरायला घेऊन गेला आणि अचानक ब्रेक फेल झाला आणि त्यात झालाय मोठा ऍक्सिडेंट. आणि हमेशा की तरह या पूर्ण मॅटर मध्ये कोमा हा प्रकार पाहिजे. बात सही आहे. लाईफ मध्ये कोमा नसेल तर काय नाही. बघ, पुनर्जन्म, कोमा हा लाईफचा एक पार्ट आहे प्रत्येक सिरियलचा. आणि तो पोरगा गेला आता कोमामध्ये. आणि ती बाई जी त्याची बायको आहे ती बिचारी थोडीशी, तिला थोडा खर्चडला पण ती शुद्धीवर आली. आणि तिला आता डाऊट आलेला आहे की हे सासूबाईने विषय केलेला का. म्हणजे तिला सासू बोलतात ते ऑब्व्हियसली, काका आत्या आहे म्हणजे. तर मी त्यांना सासूबाईच बोलेल, कारण ती काकाची मुलगी, काकाच्या आत्या, काकाच्या आत्या, आत्याचा मामा, हे बोलायला लय त्रास होतोय. कारण आत्या हा कन्सेप्ट आहे ना, या लोकांमुळे अतिशय दूषित होत जाणार आहे. आपल्या समाजामध्ये आपण आत्याला वेगळ्या नजरेने बघू. काय आत्या, काय षड्यंत्र ना याच्यात, हा माझ्या बापसाची जमीन तर नाही ना हडपणारी, अरे असं तर नाही करणार. आणि हिने म्हणजे हालत नव्हतं गेलं लहानपणी, अरे काय यांच्या मुलांना सगळी प्रॉपर्टी तर नाही देणार. आपल्या डोक्यामध्ये भलतेच विचार येतील हे असे सिरियल बघितले तर. कारण ती आत्या वन साइड विषारी सापा की कंटिन्यू डसते ना, हा जिकडे डसते तिकडे माझी आत्या बादशाह आहे, विष काढतोय परत आत्या डस, आत्या विष काढ परत डस, काढला विष परत डस. अरे कंटिन्यू डसती आणि वैताग आणलाय रे तिने तिच्या आईच्या गावात. अरे ती एक कॉमेडी करणारी चांगली सुंदर बाई आहे, त्यांना इज्जत आहे यांच्या कॉमेडीला. तिला विलन बनवून ठेवले कारण नसताना या सिरियलनी. आणि ते पोरगा बिचार, ते पहिले लहान भावळं होतं, असं येड्यासारखं करायचं. आणि आता तो मोठा झालेला आहे. आणि आता तो मोठा इतका चांगला झाला, पण त्याचा अक्कल गुडघ्यात आहेच. तो आत्याला देव मानतच आलेला. आणि आत्या कंटिन्यू आत्याची ऍक्टिंग आता बघितली का, तिला काहीतरी झालं हा का, बघा ही सीट अशी आणि तिला माझं बाळ, माझं पोरगं रे. आणि हे सगळं चालू आहे, ऍक्टिंग चालू आहे. समोर रडते, 5-6 माणसं समोर आहेत आणि मग माझं पोरगं रे. मी पण जगू नये, मला पोराकडे घेऊन जा. अरे हे काय, ही कुठली ऍक्टिंग. अरे लोकांना दिसत नाही का, लोक डोळे बघतात ना रे. अरे चेहऱ्यावर कळतं ना की कोण खरं आहे का खोटं. अरे कुठली प्रकारची ऍक्टिंग चालली. आता तो कोमातनं बाहेर कधी येणार ते मला कळत नाहीये. आणि मॅटर काय माहितीये का, हा सगळा जो मॅटर आहे ना हा प्रॉपर्टीसाठी आहे. आणि ती आत्या एवढी इशारी आहे, तिने स्वतःच्या जन्मलेल्या मुलाला खल्लास केला. तो जिचा पार्टनर होता या मॅटर मध्ये, तो तिचा सपोर्टिव्ह होता. तो या ती जी सून आहे ना, ती सून आणि तो पोरगा जो लहानपणी येडा होता, त्यांना खल्लास करायचा त्यांचा प्लॅन. बोटीमध्ये बोटी बाज बीज सगळं केलं आणि हा कुठेतरी पकडला गेला. तर ह्याला काहीतरी मॅटर झाला, ते मी बघितलं ना सिरियल मध्ये. तर तिचा गेम ह्यानीच वाजवलाय प्रॉपर्टीसाठी. आत्याचं वय साधारणपणे 50च्या आसपास आहे, बरोबर. ही प्रॉपर्टी 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 करून करून 7-8 वर्षांनी घालवली, लहानाची मोठी आली. आणि आता तिला प्रॉपर्टी काय करायचंय, डायबिटीसच्या गोळ्या आणणारी फिरता येणार नाहीये, कुठे जाणार या वयामध्ये, एकटी असते आत्या बिचारी. हिला प्रॉपर्टीची काय घेण्यात, पोराला खलास केलेलं आहे. हा त्या पोराचे आई बाबा कोण नाही, तो वांजोट आहे. अरे काय प्रकार चाललाय याच्या सिरियलचा. म्हणजे मुद्दा काय मला कळत नाही की पैसे घेऊन लोक जाणार कुठे, काहीतरी मुद्दा पाहिजे. मी त्या पोराच्या जागी असतो, आत्या किती पैसे पाहिजेत तुला, कुठे जायचंय, फॉरेन ट्रिप मारायचे, दागिने पाहिजेत, नवीन बंगला पाहिजे, नवीन जागा पाहिजे, तू बोलणं काय पाहिजे, माझ्या जीवावर का उठले. अरे मला जगू दे ना, मी पैसे कमवतो, मेहनत करतो आत्या, काय विषय ब्रो. तुला जेवढे पैसे पाहिजे तेवढे घे ना आत्या. अगं प्रॉपर्टीचे पेपर तुझ्या नावावर करतो, मी नवीन घेईन ना, मी शिकलो सवरले. त्या पोरगा पण ऐकत नाही. माझी आत्या सती सावित्री, आणि सती सावित्री कंटिन्यू काम 25 करते आणि ती सून नुसती नडते. आत्या तुला सोडणार ना, माझ्या नवऱ्याला कोमात पाठवले, तू पकडली गेली ना तुझी. अरे काय किती वेळा पकडली जाणार ती आत्या. अरे कंटाळा आला त्या आत्तरी पण पकडून पकडून. अरे तिला घरात हाकलली, ती परत आली. अरे तिला अरेस्ट करा, नाही तर तिची सुपारी तरी द्या रे. आजकाल 500, 700 रुपयात पण सुपारी मिळतात सिरियल मध्ये, द्या आणि मोकळं करा ना. आत्याला काय चाललाय तमाशा उगाच. आणि आत्याला ब्रेक फेल करायचं कसं आहे
माहिती हे नॉलेज आत्याकडून आलंय कुठून? तिने गाडीचा अख्खा ब्रेक फेल केला भावांनो, आणि त्या गाडीच्या ब्रेक मधून ऑइल पडलं होतं. ते त्या तो भाऊ आहे त्याचं, अरे पक्क मोठं नातं आहे, कुठली तरी बाई आहे ती, कोणाची तरी नवरी आहे, तिला ते तेल सापडलं. ती बोलते ओ इथे तेल कसलं सांडलं होतं? आत्या बोलते अरे काय नाही, तू काय लक्ष देते, चल सोड तिकडे. आई कोण आहे लोक? तिने लक्ष दिलं नाही, सोडलं तिकडे, ब्रेक फेल झालं, काम 25. आत्या मेकॅनिक होऊ शकली असती, आत्या टॉप लेवलची मेकॅनिक पण झाली असती आणि त्यात पण तिने पैसे कमवले असते. पण आत्याला फक्त हेच करायचंय. मला असं वाटतंय आत्याला प्रॉपर्टी नकोय, आत्याला काय घेणं देणं नाही प्रॉपर्टीवर. आत्याचा छंद झालेला आहे की लाईफ मध्ये करायला काय उरलेलं नाही. लग्न पण झालेलं पण नवरा नाहीये, फिरायची इच्छा तिला आहे नाही, कुठे इथे तिथे, म्हणजे एवढं मोठं शरीर आहे, हेल्थकडे लक्ष नाहीये, काय नाही, फक्त पैसा पैसा पैसा. हिला पैसाचा विषय नाहीये. मी तुम्हाला आतली गोष्ट सांगतो भावना, हिला हे छंद लागलेला आहे. जसं चोरी करणाऱ्यांना ना का छंद असतो की त्यांच्याकडे पैसे आहेत पाकिटात, तरी पण तिकडे 500ची नोट दिसली कोणी मित्राची, घेतली टाकली हिच्यात. तसा तो प्रकार, तसा आत्याचा झालेला. आत्या मी तुमच्या पाया पडतो, त्या दोघांना जोडप्यांना सोडा आणि तुम्ही तो बंगला तुमच्या नावावर करून घ्या आणि सुखी राहा. ती सिरियल का वाढवायला घेतले आईच्या गावात? अरे ज्या आत्या बाया आहेत ना, आत्या ऍक्च्युली ज्या आत्या, त्यांना किती वाईट वाटत असेल की काय दाखवतायत हे आमच्याबद्दल, आम्ही अशा आहोत का? अरे आम्ही आमच्या लेकरांना कसं वाढवले? अरे आमची लेकरं तर सोडा, आमच्या भावाच्या पोरांना पण आम्ही कसे वाढवलेले आहेत. अरे माझी आत्या, तिच्या पगारातनं मला खेळणी घेऊन द्यायची रे, तिच्या पगारातनं मला घेऊन फिरायची रे. ती बिचारी आता काय विचार करत असेल जेव्हा हे सिरियल बघत असेल? आईच्या गावात काय नाव आहे रे सिरियलचं? मला नाव पण नाही माहिती आहे सिरियलचं. इची काहीतरी आहे, नवरी मिळेल नवऱ्याला का सासू मिळेल सासऱ्याला, काय मला माहिती नाही, काय विचित्र आहे. आणि मी एवढ्या दिवसांनी ती सिरियल माझ्या डोळ्यांनी बघत होतो आणि ते मिसळ खाता खाता विचार करा मी किती माझं डोकं चालतं. मी असं येत जात असतो आणि अचानक थोडीशी सिरियल दिसते, थोडा पार्ट दिसतो, मग कधीतरी 4-5 दिवसांनी थोडा पार्ट दिसतो, मग हे सगळे EMI एकत्र करून मी लोन भरतो आणि तुमच्या समोर मांडतो. बस याच्या गावात डुक्कर गाळा. हे मराठी सिरियल बघून माणूस वेडा होईल. मी तुम्हाला सांगतो, माणूस टॉर्चर करून वेडा होईल स्वतःशी. माणूस सदम्यात राहील, तो त्या बेडवरच बसून राहील आणि तो स्वतःच्या लाईफला 100 कंप्लेंटी करत राहील की भाई लाईफ मध्ये चाललंय काय, माझं तर सगळं सुखात चाललंय तरी मी का दुःखात आहे? का? कारण ती आत्या त्या पोराला त्रास देते आहे, ती त्याला जाळाचा प्रयत्न करते आहे, मारायचा प्रयत्न करते, कोमात घालायचा प्रयत्न करते आणि त्याचं टेन्शन मी घेतलंय कारण ती तर सिरियल आहे. पण आपण इथे सिरियसली ती सिरियल रिअल समजून जगत असतो ना रे. इची कटकट. अरे ना रे, चिल नाही भावा, मराठी सिरियल बघू नका. मी तुम्हाला सांगतो भावना, मला ना या किरण दादाला ना गायब करायचं मंडळात ना. माझा दादा आहे ना, दादा हा अशा सिरियल लिहितो, हा एवढा विषारी साप आहे ना, याचे डोळे घारे आहेत मी तुम्हाला सांगतो. आणि हे घारे डोळ्यांवाले ना पक्के डेंजर लोक असतात. याच्या डोक्यामधले विचार जो तो रिअलमध्ये करू शकत नाही तो त्या सिरियलमध्ये आणतोय. मग याला विलन बनव, आत्याला विलन बनव, काकीला विलन बनव, लव्हरला विलन बनव, काकाला विलन बनव, मामाला कंस बनव, हे कंटिन्यू चाललंय. आणि माणसांचा हा जो नवीन येणारी पिढी आहे ना, यांच्या डोक्यामध्ये विष कालवाचा प्रयत्न चाललेला आहे. किरण दादा तुला स्विमिंग पूल मध्ये बुडवूनच मारतो बघ मी, साल्या थेरड्या. मतलब तालाब के दरिंदे आने वाला है? अरे तालाब के दरिंदे मध्ये तो कछुआ भाई आहे, हा गेंडाजी आहे. आणि किरण दादाला ना आपण काहीतरी बनवू रे असं, आणि त्याच्या पायाला बांधतो दगड आणि सोडतो शूटिंगच्या ह्यातच. आणि मग किरण दादा तडपत असेल, आता कसं वाटतंय? आता कसं वाटतंय? आत्याला बोलव, मामाला बोलव, काकाला बोलव, भावाला बोलव. आईच्या गावात डुक्कर.